त्यांचा संपूर्ण जगभर त्यांचा मोठा कारोबार आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये. पण त्यांची एकच त्यांनी इच्छा व्यक्त केली की कुठेतरी त्या काळात त्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली संपूर्ण त्यांच्या कार्याला त्यावेळेस त्यांनी सातारचे असल्यामुळे अन्नता आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत हे सर्व पूर्ण केले. पण ती जुनी इमारत नगरपालिकेची होती ती पुरेशी नसायची आणि त्यामुळं खूप वातावरण व्हायची नागरिकांची कुठं जायचं काय नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस मग आम्ही जागा शोधत जागा कुठं आपल्याला मिळेल आणि नेमकी म्हणलं की ऐन मोक्यावरती सेंट्रल असतात ठिकाणची अशी जागा ही माननीय बाबासाहेब कल्याणची आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं म्हणजे त्यांना धन्यवाद द्यावं तेवढं थोडंच आहे. कारण की आम्हाला अजून आठवतं की आम्ही जात असताना त्यांच्याकडे जात असताना गाडीत आमची चर्चा होती समजा आता ह्या जागेसाठी येण्यासाठी लोन कुठून आणायचं हुडकोकडनं का इकडनं का कुठून ही चर्चा होत असताना त्या ठिकाणी आम्ही गेलो. बाबा कल्याणला आम्ही भेटलो आणि ते एवढंच मला म्हणाले की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं लांब तुम्ही म्हणजे आमच्या वडिलांचे ते खास मित्र होतेच पण पहिल्यापासून त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध आहेतच. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आला आणि मग मी पण आम्ही सगळे तरी मला ते हळूच खालनं असं चिमटा काढून किंमत काय आहे म्हणजे काय नाही म्हणलं काय म्हणाल दिली तुम्हाला उद्या खरेदी पत्र करून टाका ₹1 मला नको आपण आणि ती करण्याकरता बरं एक रुपया नको त्यांचं खऱ्या अर्थाने मोठेपण आहे की मुळात बाबा कल्याणी हे सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच सुपुत्र आहे. आज त्यांचा संपूर्ण जगभर त्यांचा मोठा कारोबार आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये. पण त्यांची एकच त्यांनी इच्छा व्यक्त केली की कुठेतरी त्या काळात त्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली संपूर्ण त्यांच्या कार्याला तर त्यावेळेस त्यांनी सातारचे असल्यामुळे सातारनं गेले आणि त्यांचं कुठंतरी त्यांनी सांगितलं म्हणजे आम्हाला वाटलं काही त्यांची मागणी काय असेल ते म्हणजे आमच्या वडिलांचं तेवढंच तिथं स्मारक म्हणलं तर इथं काय म्हणजे तुम्ही सांगण्याची आवश्यकताच नाही ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करणारच. आणि ज्यावेळेस पूर्ण होईल त्यांच्या हस्तेच आम्ही ह्या संपूर्ण इमारतीचं उद्घाटन घेणार आहोत. खऱ्या अर्थाने म्हणजे याचं पहिलं जिल्हा परिषदची इमारत समोर आहे. जिल्हा परिषद मोठी वाटायची पण आता हे बघितल्यानंतर आता जिल्हा परिषदसुद्धा एवढी छोटी म्हणजे त्यांची इमारत पाहिली ही एवढीच म्हणजे लहान दिसते. आणि त्या काळात जे खास करून बनकर वकिलांनी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि अनेक जे काय त्यांचे सहकारी आहेत त्या सर्वांनी इकडं जा तिकडं जा अधिकारी वर्ग असेल हे असतील ते असतील यांनी संपूर्ण नगरसेवक त्यावेळेसचे नगरसेविका या सगळ्यांचा पाठपुरावा म्हणून आधी भव्य दिव्य वास्तू आपल्याला पाहायला मिळते. लवकरच आता मला वाटतं दीड महिना काम पूर्ण होईल कारण त्याचं एक चांगल्या प्रकारे बाबा जास्त झाली त्यांच्या हस्ते झाली उद्घाटन घेणार आहोत. आणि चांगलं एक म्हणजे साताऱ्याच्या वैभवात एक भर पडली असं म्हणलं तर गाव अवघड ठरणार नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय हे संपूर्ण सर्व नगरसेवक सगळ्या नगरसेविका त्यावेळेसच्या सगळ्यांना मनापासून मी देतो.